अरे जर सगळ्यांनीच असं शेतीकडे दुर्लक्ष केलं तर आपल्या देशाचं काय व्हायचं? आणि शेतीत काय राहिलं आजकाल? शेतकरी हा अशिक्षित जरी असला तरी सुद्धा शेतीच्या माध्यमातून आपलं उत्पन्न कसं वाढवू शकतो अशा प्रकारचं एक उदाहरण. घर नाही दार नाही वनवासी हे लेकरू, आई नाही बाप नाही पोरक झालं कोकरू. मला पण पाठी मिळणार, मी पण शाळेत जाणार. हो आणि नाही झालं तर कसं करायचं ते ठावाय मला. डोंबल म्हणजे काय ग मामी? सारजे शिंगणापूरच्या पायऱ्यात चढायची सवय आम्हाला, कोर्टाची नाही. पण पुरी तोंडावर रुमाल बांधले हो, पोरांनी काय ढेकळं बघायची. दर्श होता सखे हर्ष होई बोल का, स्पर्श होता सखे हर्ष होई बोल का. प्रतीक्षेत होते त्याचा तोचला भला थका, जया पुढे नव्हीचा चंद्रभास तो फिका. कसं आहे, मैत्रिणीचा मोबाईल नंबर मोबाईल मध्ये सेव्ह करायचा, तर लो बॅटरी असा सेव्ह करायचा. म्हणजे त्याच्यामुळे होतंय काय, जर चुकून जर मोबाईल घरी आला आणि आपल्या बायकोनं जर बघितलं तर बायको काय मोबाईल उचलणार नाही, उलट उचलून मोबाईल चार्जिंगला लावेल. ह्या बिजलीची गाठ तुमची हाय, ह्या बिजलीची गाठ तुमची हाय. पैसे दिल्यावर काम होतं ही माहित आहे, पण मुखा घेतल्यावर काम होतं ही ना माहिती. काका कांद खाऊन करताल वांद. अरे मी तुला चांगलंच माहिती आहे की. आणि बघ माझी पोरगी मी शेतकऱ्याला देणार नाही. तुला जर असंच मातीची इमान राखलं ना तर ही काळी आई तुला एक दिवशी करोडपती करल बघ, करोडपती. म्हणजे पूर्वी इंग्लिश प्यायचो, आता देशी पितो. आज सुद्धा आपण भाकरीशिवाय काय खात नाही, पाण्याशिवाय काय पित नाही. गाळल्या जमिनीत पिकलं हिरवं सोनं, मोठा झाला गडी आता नाही कशाची वान. तू फक्त माझा आहे शिवा. शेंडीची शपथ, माझा अपमान. ये